नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागातर्फे नाशिक महानगरपालिका तसेच मालेगाव महानगरपालिका व संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत हद्दीतील पथविक्रेता समिती 2024 चे निवडणुकीचे आयोजन केले होते. नाशिक मालेगाव महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्ह्यातील बिनविरोध निवडणूक घेत समिती स्थापन झाली आहे. परंतु चांदवड शहरात पहिल्यांदाच पथविक्रेत्यांच्या समस्यांसाठी व शासनाच्या विकास कामांच्या धोरणांसाठी प्रतिनिधी नियुक्ती होणार असल्याने या समितीमध्ये खुला वर्ग, महिला सर्वसाधारण, ओबीसी महिला, अल्पसंख्याक महिला, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग अशा प्रवर्गात ही निवडणूक घेण्यात येणार होती. त्यामुळे चांदवड शहरात विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली. यामध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे संदीप उगले यांच्या नेतृत्वात संघर्ष पॅनल तयार करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूने चांदवड शहर विकास आघाडी पॅनल तयार करण्यात आला. चांदवड शहरातील संताजी मंगल कार्यालयात ही निवडणूक घेण्यात आली आहे. सकाळी 10 वाजेपासून 3 वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार असल्यामुळे मंगल कार्यालयाच्या भोवती मतदार व उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळाली. या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेचे संघर्ष पॅनलचे उमेदवार दीपक शिरसाट, भरत बिल्लाडे, प्रदीप बडोदे, तर महिलांमध्ये मंगला मनोज जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विरोधी चांदवड शहर विकास आघाडी पॅनलचे दिव्यांग प्रवर्गातून मधुकर डोंगसे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांची चांदवड शहरातून ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीसाठी सटाणा येथील मुख्याधिकारी चंद्रकांत शिरसाट यांनी काम बघितले, तर चांदवड नगर परिषदेचे कर्मचारी हर्षदा राजपूत मॅडम, तुषार बागुल, संजय शिरसाट, प्रशांत मगर, सचिन कापडनीस, संदीप महाली यांनी मदत केली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.